नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या ईमेल अकाउंटला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कशा प्रकारे एनेबल करता येईल. इनबॉक्सच्या टॉप राईट कॉर्नरला आपल्या अकाउंटचा आयकॉन असतो, त्यावर क्लिक केल्यावर हे पॅनल ओपन होईल जिथून आपण लॉग आउट करतो. इथे टू स्टेप ऑथेंटिकेशन हे ऑप्शन आहे. यावर क्लिक केलं की आपल्याला आपला मोबाईलचा टाईप विचारलं जाईल, आयफोन किंवा अँड्रॉईड. मी अँड्रॉईड सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट करतो. आपल्या स्मार्टफोनवर किंवा आपल्या मोबाईलवर आयसॉप ऑथेंटिकेटर हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या ॲपमधून हा QR कोड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे. जर हा एक सपोर्ट ईमेल आय डी असेल तर या ईमेल अकाउंटचे मल्टिपल युजर्स असतील तर त्या मल्टिपल मोबाईलमध्ये आयसॉप ऑथेंटिकेटर ॲप डाउनलोड करून त्या सगळ्या ॲपमधून हा QR कोड आता स्कॅन करून घ्यावा लागेल. जर या अकाउंटला नंतर काही मोबाईल ॲड करायचे असतील तर या QR कोडचा फोटो काढून ठेवा. नंतर नवीन मोबाईलमधून QR कोडचा फोटो फक्त स्कॅन करून घ्यायचा, म्हणजे तो नवीन मोबाईल पण या अकाउंटला लिंक होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आणि आपल्या आयसॉप ऑथेंटिकेटर ॲपमध्ये जो कोड आलेला आहे तो आता एंटर करायचा आणि इथं आपला पासवर्ड टाकायचा आहे अकाउंटचा आणि व्हेरीफायर क्लिक करायचं. या प्रकारे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल होऊन जाणार. आता जेव्हा आपण या अकाउंटला लॉग इन करायचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड विचारेल. तेव्हा आपल्या आयसॉप ऑथेंटिकेटर ॲपमध्ये जाऊन ऑथेंटिकेटरमध्ये जो कोड दिला आहे तो कोड इथे एंटर करावा. अशा प्रकारे ते अकाउंट लॉग इन होऊन जाईल. थँक्यू.